हॅलो, इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरु क्लास नागपूर. सो भरपूर सारे विद्यार्थ्यांनी फोन केले की सर आमचा कट ऑफ निघालेला आहे. काही विद्यार्थ्यांनी फोन केले बिचाऱ्या नैराश्यामध्ये की सर आम्हाला तर वाटलं की कट ऑफ 200 खूप झालं, 190 खूप झालं, पण कट ऑफ जो आहे ते शॉकिंग होता. 242+ कट ऑफ होता. ठीक आहे, या सर्व गोष्टी झालेल्या आहे. आता समोर काय, तर जे पण 21,000 विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना पण टायपिंग आहे, 15,000 टायपिंग आहे, त्या विद्यार्थ्यांचे मला एक फोन येत आहे की सर माझा स्कोर कट ऑफपेक्षा 1 मार्क जास्त आहे, माझा स्कोर कट ऑफ एवढा आहे, आम्ही काय करावं. तो समजून घ्या. त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांनो. कारण की रिसेंटली एक रिझल्ट लागला मागच्या वर्षीचा. त्यामध्ये जो कट ऑफ होता ओपनचा तो खूप खाली आलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, जो कट ऑफ होता ओपनचा स्किल टेस्ट त्याच्यापेक्षा खाली कट ऑफ आलेला, लक्षात ठेवा. तर बघू आपण काय आहे. तर संपूर्ण गोष्टी आहे किंवा किचकट आहे, पण तो समजून घेऊ काय आहे. ठीक आहे. तर मी काय म्हटलं, याच्यामध्ये ग्रुप सी क्लर्क कट ऑफ जे आहे, फायनल कट ऑफ किती, फायनल कट ऑफ किती तुम्हाला ते पण सांगणार आहे. काही लोक म्हणून अरे सर कट ऑफ, अरे ते सांगणार, लक्षात ठेवा. तुम्ही ऐकून घ्या. फायनल कट ऑफ किती मार्क्सची लीड असेल तर सेफ आहात, हे लक्षात ठेवा. माझं सरळ म्हणणं आहे, ओपनचा कट ऑफ जर 242 आहे, लक्षात ठेवा, तर 242 वाला सुद्धा सेफ आहे, हे लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हटलं मी. जर ओपनचा कट ऑफ 242 लागला असेल तर सेफ जो आहे तो 242च राहील. ज्याला मग लीड आहे सर, मग त्यांचं का तुम्ही काही अजून पुन्हा सर आम्हाला पुन्हा हे करत आहे, तसं नाही आहे बाबांनो, लक्षात ठेवा. तुम्ही मागचे कट ऑफ बघा. या ठिकाणी मी असं काहून सांगत आहे बघा, एक लक्षात ठेवा. शिक्षकांचे काम असते तुम्हा सर्वांना आमचे प्रिडिक्शन सांगणे. आम्ही काय MPSC नाही आहोत. तुम्हाला विश्वास ठेवा. अदर तिथं अनसबस्क्राईबची बटन दाबू शकता यार. पण काही गोष्टी समजून घ्या. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना समजून घ्या काय आहे. 242 समजा ओपनचा कट ऑफ आहे, एक्झाम्पल 242. तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं की मी सेफ झोन जे सांगत आहे, सेफ झोन मी 242 वाल्या पण सेफ झोन सांगत आहे, हे लक्षात ठेवा. का बरं. पहिला पॉईंट याच्यामध्ये आहे ऑप्टिंग आउट. सेकंड याच्यामध्ये राहील तलाठी. ते 4,000 तलाठीपैकी मला वाटते 2,500-3,000 तलाठी याच्यात आहे. आणि तलाठीवाल्यांसोबत माझं बोलणं आहे, ते सरळ म्हणते क्लर्क नाही पाहिजे, आम्ही तलाठी घेऊ. शिक्षक भरती, इतर जे पण सरळ सेवा आहे, MPSCचे जे रिझल्ट वाले, अरे MPSC ST झालेला पण इथे आहे, ASO झालेला इथे आहे. आता आमची मुलगी सेकंड टॉप आहे, ते पण आहे याच्यामध्ये क्लर्कमध्ये. टॅक्स असिस्टंट पण याच्यामध्ये आहे. तर MPSCचे सर्व रिझल्ट, तलाठी शिक्षक भरती सर्व रिझल्ट, ऑप्टिंग आउट जनरली या संपूर्ण गोष्टीमुळे. आणि चौथा एक सांगतो मी, स्किल टेस्टमध्ये नापास झालेले, नापास होणार आहे. या चारही पॉईंटमुळे तुमचा जो कट ऑफ आहे हा सरळ खाली येणार आहे. त्यामुळे ज्यांचा स्कोर काट्यावर आहे त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला वाटत असेल सर आता आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही आहे, कारण की आम्ही खूप भयंकर शॉकमध्ये, आम्ही समजलो 180 लागेल, 170 लागेल, हा तर 242 चालला गेला. लक्षात ठेवा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. काही लोक म्हणत होते प्रिलिमचा कट ऑफ 19 लागला तर मेन्सचा कट ऑफ 400 पैकी 100 120 लागन ओपनचं. त्यांना मी म्हटलं होतं शेमड्या पोट्ट्यांनो, काही जे पहिल्यांदा मेन्स दिलेले पोरं होते त्यांना मी म्हटले होतं की तुम्ही पहिल्यांदा मेन्स दिले आहे, MPSCमध्ये पोरं खूप तगडे आहे. MPSCमध्ये पुण्यामध्ये 9,000 पोरं आहे, 9,000 एकट्या पुण्यातले पोरं आहे मेन्स देणार. मग आता काय करता. मग आता माझं सरळ म्हणणं आहे विद्यार्थ्यांना की मेन्सचे पोरं ऑलरेडी खूप सारे मेन्स दिलेले आहेत. या खूप साऱ्या मेन्स दिल्यावर त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास इतका झालेला आहे की त्यांच्यासाठी 242 काहीच नाही आहे. या कारणामुळे आता मग सर समोर काय, तुम्हाला काय म्हटलं की या 242च्या वर असणारे खूप सारे जे विद्यार्थी आहे ते याच्यात गेलेले आहे. तलाठी, शिक्षक भरती,
इतर सरळ सेवा, MPSC, हे 4 एवढ्या साऱ्या एक्झाम असल्यानंतर जर समजा जॉईनिंग लवकर आली आणि याची जॉईनिंग येणार आहे, या सर्वांची जॉईनिंग जुलैपर्यंत सर्वांची जॉईनिंग होणार आहे. हे तुमच्यासाठी चांगलं, कारण की तुमची जॉईनिंग नियर अबाउट डिसेंबरमध्ये आहे. ग्रुप सी जॉईनिंग डिसेंबरमध्ये राहणार आहे. तर जर समजा ग्रुप सी जॉईनिंग डिसेंबरमध्ये आहे तर मग आपल्याला खूप चांगलं आहे की यांची जॉईनिंग लेट आहे, तर हे येतील तर नाही याच्यामध्ये. तुम्ही बघा स्किल टेस्टमध्येच नियर अबाउट 7-8 हजार लोक येत असतात, 5-6 हजार तर येणार, तलाठी ते एकही येणार नाही त्याच्यात. आता काही लोक येतील कारण की केस चालू आहे म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला सांगतो मी या स्किल टेस्टमध्येच खूप सारे लोक येतील नाही आणि काही लोक फेल होतील. 21,000मधून समजून घ्या 15,000 पोरं स्किल टेस्टसाठी पात्र असतील, तर नियर अबाउट 7,000 विद्यार्थी देणार नाही किंवा फेल होतील. आले 7,000 तिथून तर मग ऑब्व्हियसली तुम्ही समजून घ्या काय होणार आहे. म्हणून ज्यांना लीड नाही आहे ते सुद्धा सेफ आहे हे समजून घ्या सर्वात पहिले. 242 आहे, 243 आहे, 244 आहे, काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थ्यांना, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे का? तर माझ्या सर्वांना एकच सांगणं आहे की ज्यांच्याकडे लीड आहे ते तर खुश आहे, पण मला एक सांगा, लीड असणारे प्रत्येक व्यक्ती, मला बघू द्या, लीड असणारे जे प्रत्येक व्यक्ती जे आहे हा येणार आहे का स्किल टेस्टला? लॉजिक लाव. ज्यांना लीड आहे तो प्रत्येक व्यक्ती स्किल टेस्टला येणार आहे का? हा स्किल टेस्टला येणार आहे का? स्किल टेस्टला येणार आहे का? STI, PSI, राज्यसेवा येणार आहे का? नाही. येणार आहे का? नाही. म्हणजे 4-5 हजार तर असेच झाले बॉस जे स्किल टेस्टला येणार. मग आले कोणते? तर आपले मग जे फेल होतील काही लोक होतीलच, कारण की काही डायरेक्ट सर्टिफिकेटवाले पण आहे. तर असं काहीतरी खेळ होणार आहे. म्हणून माझ्या सर्वांना काय सांगणं आहे, मी ते सांगितलं पण आहे की किती मार्क्सची लीड असेल तर सेफ आहे, लक्षात ठेवा. एक 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 समजून घ्या. अच्छा मला सांगा, तुम्हाला दुसरा काही ऑप्शन आहे का? नाही सर माझ्याकडे बिझनेस आहे खूप मोठा, इथं कशाला आला? दुसरं काही ऑप्शन आहे? सर मी UPSC माझे इंटरव्ह्यू बाकी आहे, असं कोणी आहे? MPSC इंटरव्ह्यू बाकी असं कोणी आहे? आपल्याकडे ऑप्शन आहे का? नाही. तर जे चालू आहे ते करा ना. नाही मग सर तुम्ही सांगितलं होतं 1 मार्काची लीड, मी तर नापास झालो. अरे बाबा मी तुम्हाला काय सांगितलं, जोपर्यंत, आणि इथे वेटिंग लिस्ट पण लागणार आहे, स्किल टेस्टमध्ये वेटिंग लिस्ट लागणार, वेटिंग लिस्ट पण लागणार आहे. या कारण मला तरी असं वाटते की हा जो रिझल्ट आहे, जो कट ऑफ लागला आहे तोच कट ऑफ राहील बॉस, जवळपास प्लस मायनस 1-2 मार्क राहू शकते, 2-3 मार्क राहू शकते. जास्त मला वाटत नाही की जास्त चेंजेस होईल, जास्त चेंजेस होणार नाही. म्हणून ज्यांना लीड असेल, आणि बघा लीड असणारे पोरं तुम्हाला दिसणारच नाही. ज्यांना पण लीड आहे ना ते तुम्हाला दिसणारच नाही, ते पोरं आपले लागले कुठेतरी. म्हणून तुम्हाला जसं आता आम्ही पण बघत आहे की ज्यांना लीड आहे ते दिसत नाही राहिले. 180-200च्या खूप सारे पोरं होते, आता कोणीच नाही दिसत आहे. म्हणून ज्यांना पण लीड 1 मार्काची पण असेल त्यांनी बिनधास्त स्किल टेस्ट करा, बिनधास्त, हे लक्षात ठेवायचं. समोरचं जो रिझल्ट लागेल ते बघू आपण, आपल्या हातात काय आहे. अच्छा एक काम करा सर, आता मग मला 1 मार्काची लीड मी होऊ शकत नाही तर सोडून दे, मग दुसरा ऑप्शन आहे. 2 ऑप्शन आहे, इथं सोडून द्या किंवा अरे आपल्या हातात आहे करून तर बघा यार, नशीब आहे ते. ठीक आहे, तर असं आपण काहीतरी बघू शकतो विद्यार्थ्यांना. समोर सर्वांना तर लीड संदर्भात मी असं बोललो काहीतरी की बाबा 1 मार्काची सुद्धा लीड असेल, त्या मार्कावर सुद्धा असेल तर बॉस तुम्ही सर्वांनी स्किल टेस्ट करा. समोर काही सांगता येत नाही आहे, तुम्हाला सांगितलं मी समोर काय काय होऊ शकते याच्यामध्ये. हे संपूर्ण गोष्टी होणार आहे. स्किल टेस्टमध्ये फेल होतील खूप सारे लोक, MPSC रिझल्ट लागणार आहे, तलाठीची जॉईनिंग, याची जॉईनिंग, त्याची जॉईनिंग आलेली आहे. या सर्वांनी मेन्स दिलेले आहे, सर्वांचे स्कोर आहे 280, 270, 260. ते येणार नाही स्किल टेस्टला. समजलं सर्वांना? तर असंच आपण काहीतरी व्हिडिओ मी खूप सारे आणलेले आहे, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे काही इश्यू असल्यामुळे. असेच आपण काही असेल इश्यू तुम्हाला सांगत राहा. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.